अपात्रतेच्या कारवाईतून 3 खासदारांना वगळल्याची चर्चा. राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय? अजित पवार गटाचं पत्र आणि राजकीय खेळीकडे लक्ष. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा, यावरून केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. पण या सुनावणी दरम्यान अजित पवारांनी मोठी खेळी केली आहे. एक पत्र अजित पवार गटाने लिहिलंय. या पत्रातून एक मोठी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी आहे खासदारांना अपात्र करण्याची. पण या पत्रात 3 बड्या नेत्यांची नावं वगळली गेली आहेत. यामध्ये अजित पवारांनी शरद पवार गटाच्या 3 प्रमुख नेत्यांना वगळलंय. पण का? त्यामागचं कारण काय? याची चर्चा रंगली आहे. ज्यांची नावं वगळण्यात आली ते 3 नेते कोण? अजित पवार गटाने पत्रात नेमकं काय म्हटलंय? आणि या सगळ्या चर्चा सुरू असतानाच शरद पवार गटाचा एक नेता अजित पवारांनाही भेटलाय. त्या भेटीचा आणि या पत्राचा नेमका अर्थ काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये दडली आहेत. शरद पवार गटानंतर अजित पवार गटाने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींकडे अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल केली. शरद पवार गटातील खासदारांना अपात्र करा अशी मागणी अजित पवार गटाने केली आहे. पण ही याचिका दाखल करताना अजितदादांनी नवी खेळी केली आहे. या याचिकेतून शरद पवार गटाच्या 3 प्रमुख नेत्यांना वगळण्यात आलंय. यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव असल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे सगळ्यांच्याच भुवया आश्चर्याने उंचावल्यात. नेमकं असं अजित पवारांनी का केलं असावं? याची चर्चा सुरू झाली नसती तरच नवल. अपात्रतेमधून सर्वात पहिल्यांदा अमोल कोल्हेंचं नाव वगळण्यात आलं होतं. पण ही चर्चा सुरू असतानाच 24 तासांच्या आतच अमोल कोल्हे अजित पवारांच्या भेटीला गेले. पण ही भेट नेमकी कशासाठी होती याचं उत्तरही खुद्द अमोल कोल्हे यांनीच दिलंय. आदरणीय दादा हे नियोजन मंत्री आहेत आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि गेले अनेक दिवस अनेक वर्ष खरं तर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असेल, इंद्रायणी मेडिसिटी असेल, हे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प जे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रकल्प हा महाराष्ट्रासाठी अत्यंत पथदर्शी प्रकल्प आहे. आणि या संदर्भामध्ये सुरुवातीलाही अजितदादांनी आग्रही भूमिका घेतली होती. तर त्याचा पाठपुरावा आणि त्या दृष्टीनं ती मागणी करण्यासाठी इतरही विकास कामांची मागणी करण्यासाठी भेट. एक महत्त्वाचं आत्ता जे वेगवेगळे ॲफिडेविट दाखल करण्यात आले होते, तर तुम्ही अजितदादांना ॲफिडेविट दिलं आहे म्हणून तुमच्यावरती लोकसभेमध्ये कारवाई करण्यात आलेली नाही, तुमचं त्यातून नाव वगळलं असं आत्ता माहिती मिळते. तर काय अशी माझ्यापर्यंत तरी काही माहिती नाही आहे. जी राजकीय भूमिका आहे ती राजकीय भूमिका आहे, परंतु मतदारसंघाच्या संदर्भात जे विकासाच्या गोष्टी आहेत, म्हणजे जसं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प जेव्हा होईल, या प्रकल्पाला खरं तर कोविड काळामध्ये गती देण्याचं काम हे फार मोठं काम हे अजितदादांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्यानं मी केलेलं आहे. आणि त्यामुळं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा आता दृष्टिक्षेपात येत असताना तो लवकरात लवकर व्हावा ही मागणी होणं जास्त गरजेचं आहे. कारण त्यांनी उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोन्ही रेल्वे नेटवर्कला शिरूर लोकसभा मतदारसंघ जोडला गेला. आणखी एक महत्त्वाचं, एकीकडून सुप्रियाताईंनी मागणी केलेली आहे की तिकडे तटकऱ्यांवरती कारवाई व्हावी आणि तिकडून अजून जी मागणी करण्यात येईल त्यामध्ये पवारसाहेबांचं नाव त्यांनी ॲड केलेलं नाही. तर तुम्हाला काय गेम ऑफ स्ट्रॅटेजी वगैरे यामध्ये काय वाटतं? याविषयी मला असं वाटतं की आता मी विकास कामांच्या संदर्भात भेटलो होतो, त्यामुळे यावर कुठलाही राजकीय भाष्य करणं उचित करणार. शरद पवार गटाने ओम बिर्ला यांना एक खरमरीत पत्र लिहिलं होतं. खासदार सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटाने केली होती. त्यानंतर राज्यसभेचे सभापती जयदीप धनखड यांनाही पत्र लिहिलं. या पत्रातून प्रफुल्ल पटेल यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली गेली. शरद पवार गटानंतर अजित पवार गटानेही खासदार श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैसल यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. तर राज्यसभेत वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांच्यावर कारवाईची मागणी केली. पण या पत्रातून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव मात्र वगळण्यात आलंय. एकीकडे दोन्ही गट एकमेकांविरोधात उभे ठाकलेत,
पण अजित पवार गटानं या तिघांची नावं वगळल्याने अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे? अजित पवारांनी नवी राजकीय खेळी केली का? अजित पवार गट शरद पवार गटावर नेमका काय पलटवार करणार आहे? यावरून तर्कवितर्कांना उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.